नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या स्वराज एज्युकेशन या YouTube चॅनलवरती. माझे सर्व शिक्षक मित्र आणि टी-ई-टीची तयारी करणारे माझे विद्यार्थी मित्र सर्वांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो माझ्या या चॅनलवरती. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी म्हणजे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो सन 2013 पासून तर 2025 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, त्या प्रत्येक विषयाचं काय आहे स्पष्टीकरण आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आज आपण 2013 सालचा सामाजिक शास्त्र पेपर क्रमांक 2 तुमच्यासमोर त्याचे 60 प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण घेऊन आलेलो आहोत. अद्याप तुम्ही आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक टी-ई-टीची नोटिफिकेशन, प्रत्येक टी-ई-टी संदर्भातील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. चला तर सुरुवात करू आजच्या या आपल्या नवीन टॉपिकला आणि नवीन व्हिडिओला. पहा प्रश्न क्रमांक पहिला काय सांगतो? एक सेकंद थोडंसं एक प्रश्न क्रमांक 1 काय सांगतो? पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन कोणते होते? पूर्वी ब्रिटिश सरकार जे काही भारतातून उत्पन्न मिळवायचं त्याचं साधन कोणतं होतं? तर प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हे आहे शेतसारा. कारण त्या काळामध्ये इंग्रजांनी काय केलं होतं, आपल्या भारतीय शेतकऱ्यावर काही पद्धती लादल्या होत्या. ज्याच्यामध्ये काय होतं, शेतसारा जमा करण्यासाठी रयतवारी ही एक पद्धत होती. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर महालवारी ही एक पद्धत होती. महालवारी. त्यानंतर जमीनदारी ही सुद्धा एक काय होती पद्धत होती शेतसारा गोळा करण्याची जमीनदारी. त्या अशा काही पद्धती लादून काय केलं होतं त्यांनी शेतसारा जमा करण्याचं काम केलं होतं. म्हणून पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन हे काय होतं? भारतीयांचा शेतसारा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम हा होय. उठाव संपल्यानंतर काय मुख्य परिणाम झाला? तर काय झालाय? भारतात रेल्वे सुरू झाले? तर नाही. भारतात रेल्वे तर 1857च्या आधीच म्हणजे 16 एप्रिल आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे सुरू झाली होती भारतात. ती 1857च्या आधीच सुरू झाली होती. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली तर नाही. ही सुद्धा इसवी सन 1600 मध्येच ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात झाली होती भारतात. राणी व्हिक्टोरिया यांनी इंग्लंडचा कारभार हाती घेतला. नाही, हे उत्तर होणार नाही कारण इथेही राणी व्हिक्टोरिया आधीच काय होती इंग्लंडची राणी होती. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 4 काय म्हणतो? राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. कारण 1857च्या उठावानंतर राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून काय काढलाय? जाहीरनामा काढला. ज्या जाहीरनाम्यामध्ये तिनं असं सुचवलं होतं भारतीयांना, की यानंतर काय होईल? सर्वांना न्याय मिळेल, सर्वांना समानतेची वागणूक मिळेल, समानतेची काय मिळेल? वागणूक मिळेल. त्यानंतर सर्वांना नोकरीमध्ये समानता म्हणजे अशा पद्धतीचा एक काय केला होता तिने, एक जाहीरनामा काढला होता. कोणी? राणी व्हिक्टोरियानी 1857च्या उठावानंतर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो? मध्य प्रदेशातील कुठे अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध आहेत? कोणत्या ठिकाणी येतं? तर या प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भीमबेटका या ठिकाणी काय आहे? मध्य प्रदेशातील अश्मयुगातील गृहचित्रे प्रसिद्ध म्हणजे शोधण्यात आली होती किंवा प्रसिद्ध झाली होती. मग हे भीमबेटका येथे 1957 साली या गृहचित्र गृहचित्राचा काही डेटा शोध लागला होता. 1957 साली मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे. चला प्रश्न क्रमांक 4 काय सांगतो पहा. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका. असे लोकांना कोणी सांगितले? की काय करा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा आणि केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका. आजही काय करा स्वतःच्याच बुद्धीवर विश्वास ठेवा. जुने लोक म्हणतात, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे." म्हणून रॉजर बेकन यांनी सांगितलं होतं. या प्रश्न क्रमांक 4 चं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. रॉजर बेकन यांनी सांगितलं होतं, की स्वतःच्या बुद्धीवर काय करायचं आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. केवळ इतर कोणी सांगतो म्हणून काय करायचं नाहीये, विसंबून राहायचं नाहीये. रॉजर बेकन हा कुठला? इंग्लंड येथील कोण होता? एक तत्वज्ञ होता. कोण होता?
एक तत्वज्ञ, एक शास्त्रज्ञ होता इंग्लंड येथील रॉजर बेकन. प्रश्न क्रमांक 5 काय सांगतो पहा. वसईचा तह कोणात झाला? जो वसईचा तह झाला होता, तो कोणात झाला होता? वसईचा तह कधी झाला होता? आधी तर याचं उत्तर जाणून घ्या. वसईचा तह 31 डिसेंबर 1802 साली वसईचा तह झाला होता. तो झाला होता दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्या मधात काय झाला होता? वसईचा तह झाला होता. बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पहा. पुढीलपैकी कोणते नेते हे काय आहेत? प्रार्थना समाजाचे नव्हते. पहा, पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? तर प्रार्थना समाजामध्ये आत्माराम तर्खडकर सुद्धा होते, भांडारकर सुद्धा होते, न्यायमूर्ती रानडे सुद्धा होते, परंतु गोपाळ गणेश आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते. तर हे कशाचे होते? डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काय होते? सदस्य होते. डेक्कन लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रत्येक प्रश्नामध्ये आपण 1 ते 2, 2 ते 3 प्रश्न शिल्लक बघत आहोत. डेक्कन एज्युकेशन सोसायटी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते. त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 साली करण्यात आली होती. 1884 साली या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती आणि त्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर हे काय होते? सदस्य होते. तर इथं प्रार्थना समाजाचे नेते कोण? आत्माराम तर्खडकर, भांडारकर, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर डेक्कन एज्युकेशन सोसायटी. म्हणून प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 7 काय सांगतो पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी कधी केली? सुरतेवर स्वारी का केली? कधी केली म्हटल्यापेक्षा का केली? कधी केली हे पण सांगणार आहे मी तुम्हाला. हा प्रश्न काय आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतवर स्वारी का केली? का बरं? सुरत हे एक मोठे बंदर होते म्हणून का? तर नाही. उत्तर हे होणार नाही. मुघलांना धडा शिकवायचा होता. अर्ध उत्तर आहे बरोबर. म्हणजे पूर्ण हे होणार नाही. स्वराज्याची नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला काय करायचं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांना धक्का द्यायचा होता. बादशहाला काहीतरी सुचवायचं होतं, धडा शिकवायचा होता बादशहाला म्हणून स्वराज्याची नुकसान भरपाई सुद्धा आपल्याला काय करायची होती? भरून काढायची होती. म्हणून काय केलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरत या मोठ्या आणि अतिशय श्रीमंत बंदरावर काय केला होता? हल्ला केला होता. सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते, हे सुद्धा उत्तर होणार नाही याचं. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही प्रथम स्वारी केली होती, तर ती केली होती जानेवारी 1664 ला. कधी केली होती? जानेवारी 1664 ला प्रथम स्वारी आणि द्वितीय जी केली होती, तर ती केली होती 1670 साली. म्हणजे पहिली 1664 आणि दुसरी 1670 अशा 2 स्वाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या शहरावर केल्या होत्या? सुरत या शहरावर केल्या होत्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 काय सांगतो? 1757 च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? पहा प्रमुख वैशिष्ट्य म्हटलेलं आहे. आता इंग्रजांनी व्यापारी सवलतीचा गैरवापर सुरू केला. बरोबर आहे. परंतु इथे हे प्रमुख वैशिष्ट्य होणार नाही. सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. बरोबर आहे. कारण प्लासीची लढाई ही सिराज उद्दौला आणि इंग्रज या दोघांमध्ये लढल्या गेली होती. शस्त्राचा वापर न करता इंग्रजांनी काय केलं? अंध फितुरीने लढाई जिंकली. हे सुद्धा बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे? प्रमुख वैशिष्ट्य पाहायचं याच्यातलं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे? मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचे काय दाखवलं होतं? आमिष दाखवलं होतं. आणि याच्यामुळेच काय झालं होतं इथं? सिराज उद्दौलाचा पराभव झाला होता आणि इंग्रज काय झाले होते? विजयी झाले होते. म्हणजे इंग्रजांनी मीर जाफरला काय केलं? आम्हीच दाखवलं, की आम्ही काय करू, जर आम्ही जिंकलो तर तुला काय करू, बंगालचं नवाबपद देऊन टाकू. मीर जाफर इंग्रजांना येऊन मिळाला आणि काय झालं 1757 ची जी प्लासीची लढाई आहे, त्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला आणि इंग्रज काय झाले, विजयी झाले. चला प्रश्न क्रमांक 9 काय सांगतो पहा. प्रश्न क्रमांक 9 सांगतो, कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? तर कोकणात इंग्रजांविरुद्ध उठाव हा फाउंड सावंत ऑप्शन क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फोंट सावंत यांनी केला. तर तो कधी केला? 1758 या सालामध्ये फोंट सावंत यांनी काय केला? इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतो पहा. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः होय. भारतीय प्रबोधन सुरुवातीला तर भारतीय प्रबोधन म्हणजे काय हे समजून घेणं थोडक्यात गरजेचं आहे. पहा, भारतीय प्रबोधन म्हणजे काय? धर्म, त्याचबरोबर शिक्षण
धर्म, शिक्षण आणि जी काही आपली विचारसरणी आहे, काय आहे? विचारसरणी यामध्ये काय जी जागृती झाली ना, म्हणजे अंधश्रद्धेत किंवा मूर्तिपूजेत अडखळून न राहता आपल्या धर्माचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. शिक्षणाकडे आपला कल असला पाहिजे. आपली विचारसरणी कोणती असली पाहिजे. याबद्दल जी जागृती आहे त्याला काय म्हटलेलं आहे? भारतीय प्रबोधन. मुख्यतः काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 ही काय आहे? वैचारिक जागृती आहे. काय आहे? वैचारिक जागृती आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 काय सांगतो? 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली. काय होऊ लागली होती? जनतेच्या हक्काची पायमल्ली. मग का होऊ लागली होती ती? तर ऑप्शन क्रमांक 1 काय सांगतो? धर्मगुरूचे कर्मकांड, राज्यसत्ता प्रबळ बनली, सामंतांचा पगडा, वैचारिक क्रांतीची प्रेरणा नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 काय होईल याचं उत्तर होईल. एकदम बरोबर ऑप्शन क्रमांक 1. कारण 16व्या शतकामध्ये काय झालं होतं? एकदम पूजापाठ वाढली होती, यज्ञ वाढले होते आणि यामुळं काय होऊ लागलं होतं, जे काही सामान्य नागरिक आहेत, सामान्य जनता आहे, यांच्या हक्काची काय होऊ लागली होती, पायमल्ली होऊ लागली. म्हणून प्रश्न क्रमांक 11 चं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो पहा, अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते? अमेरिकेत ज्या 13 वसाहती होत्या आणि त्यावर जे काही इंग्लंड काय करत होता, राज्य करण्याचं राज्य करण्याचं स्वप्न पाहत होता. तर यामध्ये तणाव का वाढला होता? त्याचं आपल्याला काय करायचंय? कारण शोधायचंय. पहा जकात तपासणी कडक करण्यात आली, तर हे होणार नाही. वेस्ट इंडिजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला, तर नाही. ऑप्शन क्रमांक 3 काय म्हणतं? इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती एकदम बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 काय एकदम बरोबर. कारण 1776 मध्ये कधी 1776 मध्ये काय झालं होतं? इंग्रज सैनिक अमेरिकेमध्ये पोहोचला होता. म्हणून काय झालं? अमेरिकेतील ज्या वसाहती होत्या आणि इंग्लंड यांच्यामध्ये तणाव वा वाढला होता. ऑप्शन क्रमांक 4 ही होणार नाही. प्रश्न क्रमांक 12 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा काय म्हणतो? पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? मग कोणती आहे? आता मॉन्टेस्क्यू आणि व्हॉल्टेअर हे तर फ्रेंच आहेत. त्यानंतर मॅझिनी आणि काऊर. मॅझिनी आणि काऊर हे इटली या देशाचे आहेत. कुठले आहेत मित्रांनो? हे इटली या देशाचे आहेत. रुसो आणि मॉन्टेस्क्यू हे सुद्धा फ्रेंच विचारवंत आहेत. व्हॉल्टेअर आणि रुसो हे सुद्धा फ्रेंच विचारवंत आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 13 चं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 काय म्हणतो पहा, आफ्रिकेला काळे खंड म्हणतात. काय कारण आहे काळे खंड म्हणण्याचं आफ्रिकेला? तर तिथे कृष्णवर्णीय लोक आहेत म्हणून का? तर नाही. त्यानंतर तिथे काळी जमीन आहे म्हणून का? तर नाही. तिथे बराच भाग काय होता? अज्ञात होता. एकदम ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर काय एकदम बरोबर आहे. ते आफ्रिकेला काळे खंड का म्हणतात? कारण तेथे काय होता? खूप अज्ञात भाग होता. म्हणजे घनदाट जंगलात आणखीन त्या भागाचा काय लागला नव्हता? शोध लागला नव्हता. घनदाट जंगल, दऱ्या-खोऱ्या, नदी, नाले असल्यामुळं तिथला भाग अज्ञात होता. म्हणून काय म्हणलं जायचं त्या भागाला, त्या खंडाला काळे खंड म्हणलं जायचं. तिथे काळे-गोरे असा भेद नाही. असं हे उत्तर होणार नाही. ऑप्शन क्रमांक 3 हे काय आहे? प्रश्न क्रमांक 14 एकदम बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो? 2 महायुद्धाच्या दरम्यान वर्षाचा कालावधी होता. किती वर्षाचा कालावधी होता 2 महायुद्धाच्या दरम्यान? कारण पहा, प्रथम महायुद्ध कधी झालं? प्रथम महायुद्ध झालं 1914 ला सुरुवात झाली, 18 ला समाप्ती झाली. त्यानंतर द्वितीय महायुद्ध कधी झालं? ते झालं 1939 ला सुरुवात झाली आणि 1945 ला काय झाला? त्याचा शेवट झाला. म्हणजे इथं 18 ला याचा शेवट झाला आणि इथं 38 ला काय झाली? सुरुवात झाली. म्हणजे दोन्हीच्या मधात जवळ-जवळ 20 वर्षाचा अंतर होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय आहे? याचं उत्तर आहे. अ, प्रश्न क्रमांक 15 उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं 1914 ते 18 पर्यंत चाललं. दुसरं महायुद्ध 1938 पासून तर सॉरी 1939 पासून सॉरी 1939 ला सुरू झालं तर 1945 पर्यंत ते चालू राहिलं. 38 लिहिलं होतं परंतु 1939 ते 1945 आहे. प्रश्न क्रमांक 16 काय म्हणतो पहा. यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. एकदम सोपा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16वा या 60 प्रश्नांमधला सर्वात सोपा प्रश्न आहे. तर कोणाला डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांना काय म्हटलं जातं? मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा काय म्हणतो पहा. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? अशी कोणती आहे खालीलपैकी संघटना जी क्रांतिकारी संघटना नव्हती? तर अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना होती. अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना होती.
हां, आर्य समाज ही क्रांतिकारी संघटना नव्हती. तर आर्य समाज हे काय होतं? समाज प्रबोधन करणारी काय होती? एक संघटना होती, जी अंधश्रद्धेला काय करायची? विरोध करायची. जी कोणी स्थापन केली होती? ती केली होती स्वामी दयानंद सरस्वती. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्नामध्ये आपण काय करत आहोत? 1 ते 2 प्रश्न शिल्लक स्पष्टीकरणामध्ये बघत आहोत. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला होता. कधी? 1857 साली. कधी? सॉरी 1875 साली हां. 1875 साली काय केला होता? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला होता आणि युगांतर सुद्धा काय आहे? ही क्रांतिकारी संघटना आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 17 उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 होईल. काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 आर्य समाज. प्रश्न क्रमांक 18 काय म्हणतो पहा, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? पहिलं महायुद्ध कधी झाले मित्रांनो? 1900 1914 ते 18 या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं. मग या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 वुडरो विल्सन हे काय होते? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो पहा, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? जे काही वैयक्तिक सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर एकदम सोपं असं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 विनोबा भावे. विनोबा भावे हे काय होते? वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. आणि विनोबा भावे यांनी कधी सत्याग्रह सुरू केला होता तो? तर तो सुरू केला होता 17 ऑक्टोबर 1940 ला. कधी? 17 ऑक्टोबर 1940 ला काय केला होता? विनोबा भावे यांनी सत्याग्रह सुरू केला होता. चला प्रश्न क्रमांक 20 काय म्हणतो पहा. 20 म्हणतो राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय येथे होते. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय येथे होते म्हटलेलं आहे मित्रांनो, म्हणजे भूतकाळ आहे, होते, आता आहेत, नाहीये. तर राष्ट्रसंघाचे मुख्यालय, जे मुख्य कार्यालय ते न्यूयॉर्क येथे होते. कुठे होते? न्यूयॉर्क. ऑप्शन क्रमांक 1. तर थोडक्यात राष्ट्रसंघाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो पहा. प्रथम महायुद्ध झालं विद्यार्थी मित्रांनो 1914 ते 18. त्यानंतर परत जगामध्ये असं विश्वयुद्ध होऊ नये, जग त्या विश्वयुद्धाला सामोरे जाऊ नये म्हणून 1920 साली काय करण्यात आलं? सगळ्या राष्ट्रांनी मिळून एक राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला. हा राष्ट्रसंघ काय करणार होता? पुढील महायुद्ध कोणत्याही प्रकारचं युद्ध परत जगामध्ये होऊ देणार नव्हता. परंतु तरीही या राष्ट्रसंघ यामध्ये काय झालं? अपयशी झाला आणि अवघ्या 20 वर्षामध्ये म्हणजे 1939 ला काय झालं? द्वितीय महायुद्ध झालं. द्वितीय काय झालं? महायुद्ध झालं. म्हणून 1946 साली कधी? 1946 साली काय करण्यात आलं? या राष्ट्रसंघ बरखास्त करण्यात आला. काय करण्यात आला मित्रांनो? बरखास्त करण्यात आला. मग 1946 साली राष्ट्रसंघ बरखास्त करून काय करण्यात आलं? संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला. जो 1945 साली स्थापन करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघ कधी? 1945 ला. लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर या राष्ट्रसंघाचं मुख्य मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे होतं. त्याची स्थापना 1920 ला झाली होती आणि हे बरखास्त 1946 साली झालं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 काय सांगतो? 1954 साली यांनी पंचशील तत्त्वे मांडली. म्हणजे 1954 साली कोणी पंचशील तत्त्वे मांडली? तर ती मांडली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. मग पंचशील तत्त्वे म्हणजे काय बरं? कुठं मांडली? काय त्याचं ध्येय होतं? बरोबर आहे. तर भारत आणि चीन या दोघांचे संबंध काय राहावेत? अबाधित राहावेत म्हणून जे काही भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि जे काही चीनचे राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांचं नाव चौ यन लाई असं चौ यन लाई हे त्यांचं नाव होतं. त्यांनी मिळून 1954 साली काय केले होते? पंचशील तत्त्वे मांडली होती. मग थोडक्यात ती पंचशील तत्त्वे मी तुम्हाला सांगतोय, ती तुम्ही काय करायची? लक्षात ठेवायची. पहा पंचशील तत्त्वे काय होते? एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा काय करायचं? आदर करायचा आहे. सार्वभौमत्वाचा आदर करायचा. दुसरं काय होतं? एकमेकांवर काय करायचं नाहीये? आक्रमण करायचं नाहीये. तिसरं काय होतं? एकमेकांचे जे काही अंतर्गत बाबी आहेत, त्याच्यामध्ये आपण काय करायचं नाही? हस्तक्षेप करायचा नाही. हे तिसरं त्यांचं पंचशील तत्व होतं. त्यानंतर चौथं काय होतं? समानता आणि परस्पर लाभाचं सहकार्य करायचं किंवा एकमेकाचा काय झाला पाहिजे? लाभ झाला पाहिजे, सहकार्य करायचंय. त्यानंतर 5वं पंचशील तत्व काय होतं, की शांततापूर्ण सहअस्तित्व ठेवायचं. दोघांचं अस्तित्व टिकलं पाहिजे. ते कसं?
शांततेनं. म्हणजे 1954 साली भारताचे जे काही पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे जे राष्ट्राध्यक्ष होते, या दोघांमध्ये काय करण्यात आले होते? पंचशील तत्त्वे मांडण्यात आली होती. चला प्रश्न क्रमांक 22 काय सांगतो पहा. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य असतात. किती स्थायी सदस्य असतात? जे काही संयुक्त राष्ट्राची सुरक्षा समिती पहा वरच मी इथंच तुम्हाला सांगितलेलं आहे संयुक्त राष्ट्र म्हणजे काय? ज्याची स्थापना कधी झाली होती? 1945 ला. आज सुद्धा हे संयुक्त राष्ट्र काय आहेत आहे. ज्याची स्थापना 24 ऑक्टोबर कधी झाली होती? 24 ऑक्टोबर 1945 साली संयुक्त राष्ट्र या संघाची स्थापना झाली. मग यामध्ये काही देश हे स्थायी सदस्य असतात. मग किती देश आहेत ते? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 3. तिथं 5. संयु संयुक्त राष्ट्राच्या जी सुरक्षा समिती आहे, सुरक्षा समितीचेच आमसभेचे नाही. आमसभेमध्ये सगळेच देश काय असतात? सदस्य असतात. आता इथं 5 देश कोणते आहेत मग ते? तर त्या 5 मध्ये अमेरिका आहे, त्यानंतर यूके आहे, त्यानंतर फ्रान्स आहे, त्यामध्ये फ्रान्स आहे, त्यानंतर त्यामध्ये रशिया आहे. बरोबर आहे. अमेरिका, यूके, फ्रान्स, रशिया आणि एक कोण आहे? एक चीन आहे. चीन. चीन असे 5 हे देश काय आहेत? सुरक्षा समितीचे स्थायी सदस्य आहेत. चला प्रश्न क्रमांक 23 काय सांगतो पहा. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना म्हटले जाते. काय म्हटलं जातं? तर अशा देशांना सार्वभौम देश म्हटलं जातं. सार्वभौम म्हणजे काय बरं? दुसऱ्या कोणत्याही देशाचं आपल्यावर काय नसणे? नियंत्रण नसणे किंवा आपण कोणत्याही देशाच्या पारतंत्र्यात म्हणजे दुसऱ्या देशाची आपल्यावर काय नसणे? सत्ता नसणे म्हणजे आपण काय आहोत? सार्वभौम आहोत. आपला कारभार आपण करू शकतो. स्वतंत्रपणे आपण आपल्या देशाचा कारभार करू शकतो. प्रश्न क्रमांक 24 काय सांगतो पहा. उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात. कशाचे असतात? लोकसभेचे का? तर नाही. संसदेचे का? तर नाही. न्यायमंडळाचे का? तर नाही. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात? पदसिद्ध सभापती असतात. ऑप्शन क्रमांक 4 हे 24 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. अ, 25 नंबरचा प्रश्न काय सांगतो? खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? उपायुक्त हा तर असतोच महानगरपालिकेमध्ये, नगर अभियंता हा सुद्धा असतो, आरोग्य अधिकारी हा सुद्धा असतो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. कारण उपमहापौर हा काय नसतो? हा अधिकारी नसतो. तो काय असतो? एक जनतेने निवडून दिलेला एक प्रतिनिधी असतो. हा अधिकारी नसतो. म्हणून प्रश्न क्रमांक 25 चं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 उपमहापौर. प्रश्न क्रमांक 26 काय सांगतो पहा. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? कोणतं उच्च न्यायालय आहे ज्याच्या कक्षेमध्ये काय होतो? अंदमान निकोबार बेटांचा काय होतो? समावेश होतो. तर ते ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? कोलकाता आहे. मुंबई, दिल्ली किंवा नागपूर यापैकी एकही नसून ते काय आहे? कोलकाता. ऑप्शन क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 26 चं काय उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 काय म्हणतो? निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? निमलष्करी दलात म्हणजे निमलष्करी दल म्हणजे काय? ज्याचा थेट सैन्याचा काय असतात भाग नसणारे त्यांना काय म्हणतात? सीमा सुरक्षा दल. ऑप्शन क्रमांक 1 काय होईल? प्रश्न क्रमांक 27 चं उत्तर होईल. मग प्रश्न क्रमांक 28 काय म्हणतो? मिलिंदने वयाची 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? प्रथम तर हे लक्षात घ्या, की प्रत्येक भारतीयाला वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय होतो? मतदानाचा अधिकार मिळतो. कशाचा? मतदान अधिकार मिळतो वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आता मिलिंदला किती झालेले आहेत? मिलिंदला 13 वर्ष पूर्ण झालेले आहेत. किती झालेले आहेत? 13 म्हणजे त्याला 18 होण्यासाठी आणखीन किती वर्ष गरज आहे? किती वर्षाची? 5 वर्षाची गरज आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं काय होईल? उत्तर होईल. 5 वर्षांनी काय होईल? आणखीन त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. चला प्रश्न क्रमांक 29 काय सांगतो पहा. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? जे काही भारतीय निवडणूक आयुक्त आहेत, त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? पंतप्रधान? नाही, चुकीचं उत्तर होईल. केंद्रीय कायदेमंत्री चुकीचं उत्तर होईल. राष्ट्रपती एकदम उत्तर बरोबर आहे. 29 या प्रश्नाचं उत्तर काय होईल?
ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती, संसद सुद्धा इथं होणार नाही. कारण राष्ट्रपतीला नुसते आयुक्तांची नेमणूकच करणे नाही, तर त्याचबरोबर राज्यपाल आणि न्यायाधीश न्यायाधीश यांची सुद्धा काय असते नेमणूक करण्याचा त्यांना अधिकार असतो. त्यानंतर पहा अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही. प्रथमतः अलिप्ततावादी चळवळ म्हणजे काय ते समजून घ्या. अलिप्ततावादी चळवळ म्हणजे काय? किंवा स्वतंत्र स्वतंत्र राहणे या बाजूनेही नाही आणि त्या बाजूनेही नाही. म्हणजे शीतयुद्धाच्या काळामध्ये जे काही देशामध्ये शीतयुद्ध चालू होते, तर त्या देशांमधून काही देश काय होते अलिप्त होते. जसं भारत काय होता अलिप्त होता. म्हणजे तटस्थ राहणे असंही त्याला काय म्हणता येईल आपल्याला म्हणता येईल किंवा काय करणे तटस्थ राहणे. त्याला अलिप्तवादी चळवळ म्हणता येईल. तर पुढीलपैकी या चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही. तर यामध्ये तोरमल हे अलिप्तवादी चळवळीमध्ये नव्हते. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 काय सांगतो पहा. आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? तर आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 काय होईल या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 काय म्हणतो पहा. अमावस्या व पौर्णिमाला येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? तर याला उधाणाची भरती म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं काय होईल? उत्तर होईल उधाणाची भरती ही अमावस्या आणि पौर्णिमाला येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 काय म्हणतो? अवकाश प्रक्षेपणासाठी चा उपयोग करतात. कशाचा उपयोग करतात बरं? एखादा लघुग्रह, एखादा ग्रह, सॅटेलाइट जर अ, आकाशामध्ये काय करायचं असेल, पाठवायचा असेल, तर कशाचा उपयोग करतात? तर त्या ठिकाणी या अग्निबाणाचा उपयोग करतात. कशाचा उपयोग करतात? अग्निबाण. तिथे उपग्रह किंवा चंद्रयान किंवा स्कायलॅब उपयोगी येत नाही, तर तिथे काय येतं? ऑप्शन क्रमांक 1 अग्निबाण उपयोगाला येतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 33 चं उत्तर होईल अग्निबाण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 काय म्हणतो पहा. रिश्टर हे तीव्रता मोजण्याचे एकक आहे. कशाची तीव्रता मोजतं रिश्टर? तर हे रिश्टर काय करतं? ऑप्शन क्रमांक 3 भूकंप मोजण्याचं काम करतं. रिश्टर काय करतं? भूकंप मोजतं. बरोबर आहे. चला प्रश्न क्रमांक पुढचा पाहायचा आहे आपल्याला. आता प्रश्न क्रमांक 35 काय सांगतो? प्रश्न क्रमांक 35 सांगतो, कोणत्या धातूपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते? तर तांबे नाही, लोखंड नाही. एकदम 2 ऑप्शन क्रमांक 2 काय आहे? प्रश्न क्रमांक 35 चं उत्तर आहे बॉक्साईड पासून काय मिळवले जाते? ॲल्युमिनियम. यामध्ये मॅंगनीज सुद्धा याचं उत्तर होणार नाही. बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 काय म्हणतो पहा. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय? संशोधन कोणत्या प्रकारचा व्यवसाय? प्राथमिक होणार नाही. कारण प्राथमिकमध्ये काय येते? प्राथमिकमध्ये शेती येते. त्यानंतर मासेमारी येते प्राथमिकमध्ये. त्यानंतर काय येतं? आपलं त्याच्यामध्ये मासेमारी पुन्हा खाणकाम हे प्राथमिकमध्ये येतं. काय येतं? खाणकाम. मग द्वितीयकमध्ये काय येतं? द्वितीयकमध्ये पहा, द्वितीयक पण संशोधन होणार नाही. द्वितीयकमध्ये कारखाने येतात. कारखाने, त्यानंतर उद्योग हे कशामध्ये येतात? द्वितीय व्यवसायामध्ये येतात. मग तृतीयमध्ये काय येतं? तृतीयमध्ये हे संशोधन येत नाही. संशोधन हे चतुर्थमध्ये येतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 36 चं उत्तर काय होईल? 4 होईल. परंतु तृतीयमध्ये काय येतं? तृतीयमध्ये येतात बँका, त्यानंतर नोकरी, हे कशामध्ये येतं? तृतीयमध्ये येतं. त्याचबरोबर शिक्षण, वाहतूक हे कशामध्ये येतं? तृतीयमध्ये येतं. आणि चतुर्थकमध्ये संशोधनाव्यतिरिक्त आय-टी पार्क हे सुद्धा चतुर्थकमध्ये येतात. अं, आता प्रश्न क्रमांक 37 काय सांगतो पहा. हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. कोणतं धरण आहे? हिराकुंड आहे का? नाही. जायकवाडी आहे का? नाही. तुंगभद्रा? नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 भाकरा नागल हे काय जगातील सर्वात मोठे धरण आहे. जे 1963 साली बांधकाम 1963 साली काय करण्यात आलं होतं? पूर्ण करण्यात आलं होतं. 1963 साली. अ, आपल्या ज्या पंचवार्षिक योजना सुरू केल्या होत्या, त्याच्यामधली जी द्वितीय पंचवार्षिक योजना होती, द्वितीय पंचवार्षिक योजना, त्या द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये हे भाकरा नांगल हा डॅम बनवण्यात आला होता. त्यानंतर त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 काय सांगतो पहा. काथ या वृक्षापासून बनवितात. कोणत्या वृक्षापासून काथ बनवतात? तर काथ बनवण्यासाठी साल नाही. देवदार रॉंग आन्सर. हलदू नाही.
तर काथ हा खैर या वृक्षापासून बनवला जातो. म्हणजे प्रश्न क्रमांक 38 योग्य उत्तर हा पर्याय क्रमांक 4 खैर आहे. त्यानंतर सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? सातपुडा जी काही पर्वत रांग आहे, त्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे धूपगड. कोणतं आहे? धूपगड. हे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतो पहा. मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान कोण्या देशात आहे? मॅंग्रोव्ह वनस्पती पहा, ही मॅंग्रोव्ह वनस्पती कुठं वाढते? ही सागरी किनाऱ्यावर वाढते. कुठे? सागरी किनाऱ्यावर खारट पाण्यात. सागरी किनारा आणि पाणी कसं असतं? खारट म्हणजे मुंबईच्या जो सागर आहे तिथं म्हणजे थोडक्यात भारत हे काय आहे या मॅंग्रोव्ह वनस्पतीचं मूळ स्थान आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 काय सांगतो पहा. हे ऐतिहासिक शहर ओला नदीकाठी वसले आहे. कोणतं आहे? व्हेनिस नाही, नेपल्स नाही. ऑप्शन क्रमांक 3 मिलान. हे काय आहे याचं उत्तर होईल. मिलान म्हणजे हे इटलीमधलं शहर आहे. कुठलं शहर आहे? इटली या देशातलं मिलान हे शहर काय झालेले आहे? ओला नदीकाठी वसलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 काय सांगतं? हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. कोणतं आहे जगातील सर्वात मोठं बेट? पहा समुद्रामध्ये बेट आहे त्याच्यावरती लोकसंख्या राहते. श्रीलंका ही अशाच पद्धतीचं आहे, परंतु हे जगातील सर्वात मोठं बेट नाही. आयर्लंड पण तसंच आहे, परंतु तेही जगातील सर्वात मोठं बेट नाहीये. तर ऑप्शन क्रमांक 3 काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, की जगातील सर्वात मोठं बेट हे कोणतं आहे? ग्रीनलँड. ऑस्ट्रेलिया होणार नाही. प्रश्न क्रमांक 43 काय सांगतो पहा. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात कोणता पर्वत आहे? तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम आता हिमालय तर तिकडे जाणारच नाहीये. तर ऑप्शन क्रमांक 2 अँडीज हा काय आहे? अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागातील सर्वात उंच पर्वत आहे. ज्याची उंची काय दाखवलेली आहे? सांगितलेली आहे पहा 6,962 मीटर उंच आहे तो. 6,962 मीटर उंच असा पर्वत दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 काय म्हणतो पहा. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील एकदम सोपा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? डोळे लावून सांगता आलं पाहिजे उत्तर आपल्याला नुसतं ऐकून. कारण भारत हा काय आहे? 7व्या क्रमांकाचा देश आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 काय म्हणतो पहा. अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? तर अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी हे काय ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर ही काय अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 काय म्हणतो पहा. इंदिरा गांधी कालवा राज्याच्या वायव्य भागात आहे. कोणत्या राज्याच्या वायव्य भागात इंदिरा गांधी कालवा आहे? तर इंदिरा गांधी हा कालवा या राजस्थान ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे. या इंदिरा गांधी कालव्याची सुरुवात कधी करण्यात आली होती? 1958 ला याला बनवण्यास सुरुवात करण्यात आली होती आणि तब्बल 25 वर्षाच्या जवळ-जवळ वर्ष लागल्यानंतर 1983 साली काय झाला? इंदिरा गांधी कालवा पूर्णत्वास गेला. सुरुवात झाली होती 1958 ला आणि पूर्णत्वास गेला 1983 ला. प्रश्न क्रमांक 47 काय सांगतो पहा. गुरु शिखर हे पर्वतातील उंच शिखर आहे. कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे गुरु शिखर? तर गुरु शिखर हे कोण्या पर्वतातील उंच शिखर आहे? अरवली पर्वत. ऑप्शन क्रमांक 3 अरवली पर्वतातील काय उंच शिखर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48 काय म्हणतो पहा. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसीमध्येही नाहीये, केरळमध्येही नाहीये आणि तामिळनाडूमध्येही नाहीये. तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेशमध्ये कोलेरू हे गोड्या पाण्याचं काय आहे? सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 48 चं उत्तर आहे आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4. भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर जे काही भारतीय पठार आहे, त्यामधून नर्मदा नदी ही काय करते? पश्चिमेकडे वाहते. दक्षिणेकडून पश्चिमेकडे वाहते. मग ही नदी काय करते? महाराष्ट्रामधून म्हणजे एम-पी मधून, मध्य प्रदेशामधून काय करते? महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर नंतर गुजरात अशी करत काय करते? ती शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. कुठल्या समुद्राला? अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे भारतीय पठारावरील नर्मदा नदी ही काय करते?
पश्चिम वाहिनी नदी आहे. चा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50 काय सांगतो पहा. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? तर आपण पाहिलं मगाशी, की रिश्टर हे काय आहे? भूकंप मोजण्याचं आहे. कशाचं आहे? भूकंप मोजण्याचं रिश्टर आहे. तर सागरी तळाची खोली मोजण्यासाठी आपल्याला काय लागतं? फायदम लागतं. काय लागतं? फायदम हे परिमाण लागतं. प्रश्न क्रमांक 50 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 काय म्हणतो? ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश या नावाने ओळखला जातो. कोण्या नावाने ओळखला जातो? तर ते आहे डाउन्स. डाउन्स या नावानं ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 काय म्हणतो पहा. हा जागृत ज्वालामुखी आहे. कोणता ज्वालामुखी जागृत आहे, आणखीन जिवंत आहे? तर तो आहे फुजिमाया. फुजिमाया हा जपान येथील ज्वालामुखी आहे बघा. जपान. जपान या देशातील फुजिमाया हा जिवंत ज्वालामुखी आहे. त्यामुळेच त्याला जागृत ज्वालामुखी म्हटलेलं आहे. त्यामध्ये वेसुव्हियस येणार नाही, काटमाई येणार नाही किंवा किलिमंजारो येणार नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 काय होईल? 52 या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 काय म्हणतो पहा. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तिथे समान तापमान आहे आणि काल्पनिक रेषेला काय करायचं का बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. ऑप्शन क्रमांक 3 समताप रेषा म्हणतात. 53 प्रश्न क्रमांक 53 चं उत्तर आहे समताप रेषा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 काय म्हणतो पहा. विषुववृत्तीय वनात कोणते वृक्ष आढळतात? आता विषुववृत्तीय वन कसे असतात बरं? विषुववृत्तीय वन एकदम सदाहरित असतात पहा. कारण तिथं काय असतो? पाऊस जास्त असतो. सदाहरित असतात. नेहमी वर्षभर कशी असतात वर्षभर वर्षभर हिरवी असतात. हिरवी असतात, हिरवी. सदाहरित वने. म्हणून तिथं महोगनी हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. ऑप्शन क्रमांक 1 हे 54 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 55 काय म्हणतो पहा. वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. तर पर्याय आहे 2 मंगोलाइड हे वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. प्रश्न क्रमांक 55 चं उत्तर आहे मंगोलाइड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 काय म्हणतो पहा. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. तर कोणता आहे तो? तो आहे पॅन अमेरिकन महामार्ग. हा काय करतो? उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोघांना जोडण्याचं काम करतो. ऑप्शन क्रमांक 3 हे 56 या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 57 काय सांगतो? सुएझ कालवा पहा सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. मग कारण काय आहे त्याच्यामागचं? तो समुद्र सपाटीवर आहे म्हणून का? तर नाही. तो मुंबई व लंडनला जोडतो. मुंबईचा काही इथे संबंध नाहीये. त्यामुळे वेळ व अंतर वाचते. एकदम बरोबर. त्यामुळं काय होते? वेळ आणि अंतर वाचते. हे सुद्धा हा खाजगी कालवा हे सुद्धा त्याचं उत्तर होणार नाही. सुएझ कालवा हा इजिप्तमध्ये आहे. कुठे आहे? इजिप्तमध्ये. प्रत्येक प्रश्नाचा काय करत आहोत आपण? स्पष्टीकरण बघत आहोत. त्या प्रश्नामधून 1-2 प्रश्न काय करत आहोत? एक्स्ट्रा शिकण्याचं काम करत आहोत. सुएझ कालवा इजिप्तमध्ये आहे आणि हा सुएझ कालवा भूमध्य भूमध्य समुद्र भूमध्य समुद्र अधिक लाल समुद्र या दोघांच्या मध्ये आहे. या दोघांच्या मधामध्ये आहे. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र आणि काय करतो हा? हा युरोप आणि आशिया खंड, युरोप आणि आशिया खंड या दोघांना जोडण्याचं काम करतो. युरोप आणि आशिया खंड या दोघांना काय करतो हा? सुएझ कालवा जोडण्याचं काम करतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 काय म्हणतो पहा, सर्व प्रकारच्या विकासात हा केंद्रबिंदू असतो. पहा, सर्व प्रकारच्या विकासात हा केंद्रबिंदू असतो. उत्तर काय मग प्रदेश आहे, का मानव आहे, निसर्ग आहे, का वाहतूक? पहा, केंद्रबिंदू असतो म्हणजे त्याला केंद्रबिंदू ठेवून, केंद्रस्थानी ठेवून विकास केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे? प्रश्न क्रमांक 58 चं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 काय म्हणतो पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जवळ-जवळ 10 टी पैकी 3 3 ते 4 टी-ई-टीमध्ये या सार्क संघटनेवर प्रश्न आलेले आहेत. एकाच प्रश्नात पूर्ण आपण काय करणार आहोत त्याला क्लॅरिफाय करणार आहोत त्या सार्क संघटनेला. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी हा एक देश आहे. कोणता देश आहे?
चीन आहे का? नाहीये. म्यानमार सुद्धा नाहीये. इंडोनेशिया सुद्धा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ का आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. सार्क संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी नेपाळ का हे एक देश आहे. कारण सार्क संघटना ही एकूण 7 देशांनी सुरू केली होती. किती देशांनी सुरू केली होती? 7 देशांनी काय केली होती? सुरू केली होती. जिची सुरुवात कधी झाली होती? 8 डिसेंबर. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रत्येक दिनांक, प्रत्येक प्रश्नामध्ये जे काही उपप्रश्न मी सांगत आहे, ते काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्या सार्क संघटनेची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका येथे झाली होती. कुठे झाली होती मित्रांनो? ढाका येथे या संघटनेची स्थापना झाली होती. परंतु आज या संघटनेचं मुख्यालय नेपाळ येथे. कुठे? नेपाळ येथे काठमांडू. कुठं? काठमांडू या ठिकाणी या संघटनेचं काय आहे? ठिकाण आहे. आणि मग या संघटनेमध्ये देश 7 आहेत. ते कोणते 7 देश आहेत बरं? पहा तर त्याच्यामध्ये आहे भारत, त्यानंतर पाकिस्तान, त्यानंतर बांगलादेश आणि त्यानंतर श्रीलंका, नेपाळ, भूटान आणि मालदीव असे 7 देश भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूटान आणि मालदीव असे 7 देश या सार्क संघटनेचे काय आहेत? सदस्य आहेत. चला प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो पहा. लोह आणि पोलाद उद्योग धंदे जवळ स्थापन होतात. कशाच्या जवळ स्थापन होतात बरं? ऑप्शन क्रमांक 1च काय आहे? बरोबर आहे. पहिलंच ऑप्शन क्रमांक बरोबर आहे, की ज्या ठिकाणी काय म्हणतो कोळसा उत्पादक प्रदेश असतात, तिथं काय होतात लोह, पोलाद उद्योगधंदे काय होतात स्थापन केल्या जातात. बरोबर आहे मित्रांनो. नक्कीच पहा चला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 60 प्रश्न आणि त्या 60 प्रश्नांचं स्पष्टीकरण उत्तमरित्या पाहिलेलं आहे. नक्कीच आशा करतो प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजला असेल आणि प्रत्येक प्रश्नामध्ये जे काही मी इतर उपप्रश्न टाकलेत आणि काही जी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला दिलेली आहे, नक्कीच त्या माहितीचा फायदा तुम्हाला येणाऱ्या 21 जून 2026च्या टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये होईल. कारण हा विषय म्हणजे मार्क मिळवून देणारा विषय आहे आणि एकदम सोपा विषय आहे. मार्क मिळवून देणारा आणि एकदम सोपा विषय आहे. फक्त आपल्याला काय लागणार आहे? आपल्याला लागणार आहे तर पी-वाय-क्यू सगळे जेवढे काही आहेत तेवढे बघायचे आहेत. आपल्या जुन्या प्रश्नपत्रिका बघायच्या आहेत. काही सराव ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याही सोडवायच्या आहेत. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. अद्याप तुम्ही आमच्या या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला काय करा आमच्या या सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करा. चला धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.